त्यांनी सामाजिक संस्थांमधून ग्रामीण व आदिवासी भागात राहून काम करीत आहेत. तसेच गोहत्या बंदीसाठी वैज्ञानिक पद्धतीने गायीचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी काम करत आहेत. त्यासाठी त्यांना भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रचार व व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. त्यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत. राजस्थान गोसेवा संघ, जयपूर, बिकानेर, जोधपूर या राज्यस्तरीय संस्थेचे सेंद्रिय खत उत्पादनाचे ते प्रमुख सल्लागार होते. इतरही काही सामाजिक संस्था व आंतरराष्ट्रीय स्तरावरील औषधी कंपन्यांचे ते सल्लागार होते. कोणत्याही प्रयोगशाळेशिवाय त्यांनी अनेक प्रकारचे संशोधनाचे काम केले आहे. त्यांनी गांडूळ खताबाबतही बहुउपयोगी संशोधन केले आहे. अनेक मासिके व वर्तमानपत्रांमधून त्यांचे कृषीविषयक लेख प्रसिद्ध होत असतात. याविषयी मनोहर खाके या नावाने सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत, यूट्यूब व इतर सोशल मीडियावर. गांडूळ खताबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांची सहज सोप्या भाषेतील पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. वर्मी वॉश हे त्यांचे मूळ संशोधन आहे. मानव, कृषी व पर्यावरण हा एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला असून त्यासाठी त्यांना नेदरलँड सरकारची फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे. नुकताच हिमाचल व मेघालय या राज्यामध्ये सरकारी निमंत्रणावरून अभ्यास व प्रशिक्षण तसेच सल्लागार म्हणून त्यांचे दौरे आहेत. इस्कॉन, गोंदवलेकर महाराज मंदिर यासारख्या ख्यातनाम धार्मिक ठिकाणाचे ते सल्लागार होते. विविध खासगी फार्म हाऊस, ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन केंद्र व अनेक शेतकऱ्यांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून ते काम करत आहेत. जागतिक तापमान वाढीचा कृषीवरच नव्हे तर एकूण जीवसृष्टीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. या संदर्भातील हवा निषेधन, एअर इरिगेशन या संकल्पनेचे हे स्वामित्व हक्क IPA कायद्याखाली नोंदणी झाले. अशा या व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या देऊया. त्यांचं हार्दिक स्वागत करूया आदरणीय श्री मनोहर खाके सरांना. तर स्टेजवर जोरदार टाळ्या त्यांना आमंत्रित करतो. प्लीज. सर्वांना नमस्कार. तर आत्ता जे शेतकरी कन्फ्युजन मध्ये आहे, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, शाश्वत शेती, जैविक शेती, याची प्रत्येक जण वेगळी वेगळी व्याख्या करते. परंतु माझ्या मते हे सगळे जे प्रकार आहे हे तंत्रज्ञानाचे प्रकार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यात फरक असतो हे चांगल्या चांगल्या शिकलेल्यांना पण माहिती असतं. आम्ही विज्ञानालाच तंत्रज्ञान म्हणतो आणि तंत्रज्ञानालाच विज्ञान म्हणतो. खरं मी ते नेहमी व्याख्या सांगतोय, तंत्रज्ञान कशाला म्हणायचं या बाबतीत महात्मा गांधी चांगली व्याख्या केलेली. महात्मा गांधीजी म्हणतात की जे विज्ञान स्थानिक लोकांच्या गरजेतून, स्थानिक लोकांद्वारे, स्थानिक साधनांच्या माध्यमातून कमीत कमी कष्टात आणि कमीत कमी खर्चात सिद्ध होते त्याला तंत्रज्ञान म्हणायचं असतं. परंतु आजची स्थिती पाहता त्याच्या एक्झॅक्ट उलट चाललेलं असतं की जे अवघड असेल, उलट पालट केलेलं असेल, खूप खर्चाचं केलं असेल, बाहेरच्या देशातून आयात केला असेल तर ते आम्हाला असं वाटतं फार छान. परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही व्याख्या जास्त कामाची असं मला वाटतं. खरं जर पाहिलं तर याचे कन्फ्युजन का होतात एवढ्या प्रकाराचे, तर आम्ही कृषीचं विज्ञान कधीच समजून घेत नाही. आता येताना गाडीत मला काटणीकर साहेब बोलले की मी एक शब्द बोलतो नेहमी, कॉपी प्रकरण.
आत्ता काय चाललंय की मी जी करेल ते तुम्ही करता, तुम्ही करेल ते दुसरा करतो, आणि या कॉपी प्रकरणामुळे आमच्या शेती घाटात जातात. याला एक लक्षात घ्यायचंय की कृषी हे जैवविज्ञान आहे, आणि जैवविज्ञानामध्ये फिक्स पॅटर्न असं काही नसतो. तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार त्याचं तुमच्या शेताचं प्लॅनिंग झालं पाहिजे, न की इतरांच्या शेताचं पाहून तुम्ही करायचं असतं. कारण माझा मुलगा IAS झालाय म्हणून तुमचा होईल याची गॅरंटी नसते. तुमच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्याला शिक्षण द्यायचं असते. मी क्लास लावले, माझा मुलगा IAS झाला म्हणून तुमच्या मुलाने तेच क्लास लावले तर तो IAS होणार नसतो. तर हे जे जैवविज्ञानाचा फरक आहे तो आम्ही लक्षात घ्यायचा आहे. या जैवविज्ञानाला सोडून आम्ही इंजिनिअरिंग सारखं त्याला ट्रीट करतोय, आणि तिथनं सगळ्या गडबडी सुरू होतात. जसं मी एक उदाहरण नेहमी देतोय की 5 आंब्याची झाडे आणि 5 हिरो होंडाच्या मोटरसायकली, त्या प्रत्येक गाडीत 1-1 लिटर खत पेट्रोल टाकला, आणि या प्रत्येक 5 आंब्याच्या झाडाला 1-1 किलो खत टाकलं. त्या 5च्या 5 मोटरसायकल सारख्या ॲव्हरेज देतील तुम्हाला, परंतु ह्या आंब्याची झाडे मात्र कोणी 10 दिल आंबे, कोणी 50 दिल, कोणी 500 दिले, एखादं देणार नाही. हा जो जैवविज्ञानातला फरक आहे हा आपण लक्षात घेतला तर मग तुम्हाला लक्षात येईल की आपली गडबड कुठे होते. विज्ञान वापरून तर एवढे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्यावर उपकार करून ठेवले की 4 कृषी विद्यापीठं काढली. आता सध्या एक फार वाईट वाटतं की आम्हाला एक घाणेरडी सवय लागली, कृषी विद्यापीठाला दोष देते. अरे आजची शेती कशी झाली आहे ही सगळी कृषी विद्यापीठांनीच केलेल्या कामाची आहे, नाहीतर आम्हाला तर बाहेरच्या देशातून अन्न आणावं लागत होतं आधी. आज तर आमची तर स्वयंपूर्तता झाली, परंतु आम्ही एक्सपोर्ट पण करायला लागलो. यात फक्त शल्य एकच येतंय की ते म्हणजे जे काय तंत्रज्ञान आम्ही घ्यायचं होतं ते या शाश्वत विकासाचं घेत नव्हतो, तात्पुरत्या विकासाचं घेत होतं. तिथनं मग गडबड होती. तुम्ही जर हे विज्ञान पाहता जर शेती केली, कृषी विज्ञान समजून घेऊन शेती केली तर शेती एकदम सोपी आणि कमी कष्टाची, कमी खर्चाची. मी सतत शेतकऱ्यांना म्हणतो, जनरली शेतीवाल्यांना म्हटलं की अरे तुझ्याने असे कष्ट होतील का, कोणी जेव्हा नवीन कोणी शेतात येणार असेल तर तुझ्याच्याने एवढे कष्ट होतील का, तुझ्याजवळ एवढा पैसा आहे का. खरं हे का होतं तर आम्ही कृषीचं विज्ञान समजून घेत नाही म्हणून सगळ्या भानगडी होतात. तुम्ही जर कृषीचं विज्ञान समजून, विज्ञान म्हटलं की आम्हाला लगेच चंद्रावर जाण्याचंच विज्ञान आठवतं, काही गरज नाही. अगदी साधं तुम्ही जर 1ली ते 10वी पर्यंतचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे म्हणतात त्याची पुस्तकं वाचले तरी हरित क्रांती करण्याइतकं ज्ञान विज्ञान त्याच्यात भरलंय. त्याचा जरी वापर केला तरी तुम्ही कृषीमध्ये क्रांती करू शकता. शाश्वत विकास जे म्हणतात तर त्या विज्ञानाचा आधार घेतला तरच ते होणार आहे. आणि कृषी विज्ञान समजायला फार सोपं असतं, फार काही अवघड नसतं. तर ह्या मी नेहमी अवघड शेती का होते, विज्ञान समजून घेता कृषी करत असल्यामुळे का अवघड होते त्याचं एक उदाहरण देतो मी. की समजा तुम्हाला फळबाग लावायची, कुठलाही फळबाग असतो की आम्ही सरळ सरांनी घरांनी 5x3 खड्डा केला आणि झाड लावलं, ते राहतात कोकणात, साहजिक तर चांगल्याकडे गेले. आम्ही आमच्या विदर्भ मराठवाड्यात जे विहीर कोणती तरी दगड लागत नाही तिथे 3x3 खड्डा करतो. काय करतो, कुठून आले विज्ञान तंत्रज्ञान काही माहित नसते. त्यांनी केलं म्हणून मी करायचं, मी केलं म्हणून आणखी कोणी करायचं. त्या कॉपी प्रकरणाच्या नादात जाऊ नका. तुमच्या शेताची काय कंडिशन आहे, तुमची काय कंडिशन आहे ही समजून घेऊन शेती केली तर शेती फार सोपी आणि कमीत कमी कष्टाची, एवढं मी गॅरंटी सांगू शकतो. कारण 35-40 वर्ष मी नोकरी करत नाही, कुठलेही सरकारी अधिकारी मी नाहीये. मी शेतकऱ्यांसोबतच काम करतो, त्यातल्या त्यात आदिवासी आणि ग्रामीण भागातच काम करतो. तिथून आलेल्या अनुभवावर मी हे बोलतो. तर हे गोष्टी लक्षात ठेवून मी एक महत्वाचा मुद्दा सांगण्यासाठी फक्त आजच्या याच्यासाठी आलो की काय तो मुद्दा आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द तुम्ही ऐकत असाल. ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जागतिक तापमान वाढ की आपल्याला असं वाटतं ते जगात कुठेतरी असेल, परंतु असं नाही. ते जगात सुद्धा, देशात सुद्धा, तुमच्या घरात आलेले असतात जागतिक तापमान वाढाचा दुष्परिणाम. याचं साधं उदाहरण मी देतो की पूर्वी तुम्ही जीन पॅन्ट किंवा जाड्या फुल पॅन्ट असल्या तर ते वाळू घालायला बाहेर पुन्हा जरी वाळू घातला तर दिवसभर वाळत नव्हते, 24 तास ते वाळत नव्हतं. परंतु आत्ता सध्या तुम्ही घरात रात्री वाळायला टाका, सकाळी पॅन्ट वाळलेला असतो. हे काय होतं, हे कशाचा परिणाम आहे, हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम.
मग हा ठीक आहे हे झालं, पण आमच्या शेतीशी त्याचा काय संबंध आहे? तर याचा कुणीही विचार आज करणं सोडून दिलेला आहे की विज्ञान काय, त्याचा आमच्या शेतीवर काय परिणाम व्हायला लागला. तर ते दृश्य परिणाम तुम्हाला मी सांगेन. एवढ्या तुम्ही बाहेर जर पाहिलं सकाळी उठून तर दवाचं प्रमाण बघा किती कमी, दव नसल्यातच जमा आहे. आता थोडासा यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे आता थोडंसं दव दिसते. अन्यथा मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जमिनीला भेगा पडल्या होत्या. म्हणजे जे काम मार्च एप्रिल मध्ये होत होतं ते नोव्हेंबर मध्ये होतं मागच्या वर्षी. त्या सगळ्याचे व्हिडिओ किंवा मी जे काय बोलेल त्याचे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर गेला तुम्ही, बाहेर माहिती पत्रक ठेवले, त्याच्यावर माझ्या चॅनलचं सगळं दिलेलं आहे, माझा नंबर दिला आहे. तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 मला कधीही फोन करू शकता, काहीच त्याला याची गरज नाही. तर हे जागतिक तापमान वाढीने आम्हाला काय केलं तर आमच्या हवेतला ओलावा संपवत होता. हा ओलावा काय करत होता, जसं ऊन वारा पाऊस हे सगळ्या शेतीसाठीच नाही सगळ्या सजीवसृष्टीसाठी हे आवश्यक असलेले नैसर्गिक गोष्टी होत्या. त्यातच एक गोष्ट होती हवेतला ओलावा, हवेतली आर्द्रता. आता हे जर ऊन वारा पाऊस प्रकाश नंतर अंधार प्राणवायू याच्यातला एखादा घटक जर संपला तर काय अवस्था होईल. पण तेच इथेही झालेले आहे. ही जी आर्द्रता होती ती आता संपत चाललेली आहे. आणि ही आर्द्रता कमी झाली तर केवळ तुमच्या शेतीवर परिणाम नाही होणार, सगळ्या सजीवसृष्टीवर होईल, आपल्या माणसांवर आहे. मी 2-3 वर्षापूर्वीपासून असं 5-6 वर्ष झाली याच विषयावर काम करतोय. 2-3 वर्षापूर्वी मी गमतीने म्हणायचो लवकरच माणसांवर सुद्धा कदाचित स्प्रिंकलर लावायला लागतील, एअर इरिगेशन त्याला मी नाव दिले. तर आता या वर्षापासून ती वेळ लगेच आलेली. आता मला माणसांवर सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात तर दिसेल तुम्हाला की माणसांसाठी सुद्धा किंवा तुम्ही मध्ये पाहिलं असेल की शहरामध्ये पाण्याचे फवारे मारणं चालले. हे काय, हे हवेतली आर्द्रता नष्ट झाली आणि ती हवेतली आर्द्रता जे याचं सगळं सविस्तर पत्रकार पण आहे ते तुम्ही पाहून घ्या. या हवेतली आर्द्रता काय करत होती तर अनेक गोष्टीवर त्याचा परिणाम. त्याची सगळ्यात पहिली तुमच्या आजच्या जीवनातली जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे हवेत जे धुळीचे कण होते ते ओले होऊन वजन वाढल्यामुळे खाली जमिनीवर बसायचे. आता ते काय व्हायला लागलं, कोरडे राहिल्यामुळे हवेत तरंगतात आणि या हवेतल्या तरंगण्याच्या ह्याच्यातून तुमच्या श्वासोश्वासामध्ये जे तुमच्या लंगमध्ये जाऊन सगळं इन्फेक्शन होत आहे. तुम्ही जर डॉक्टर लोकांना विचारलं शहरातल्या तर सगळ्यात जास्त पेशंट कुठले असतील आता सध्या तर ते लंग इन्फेक्शनचे खूप पेशंट वाढत चाललेले. त्याला औषधं देऊन ते दुरुस्त करायला निघाले. परंतु त्याचं मूळ कारण जे आहे ते हवेची आर्द्रता संपली. ती आर्द्रता तुम्ही पुन्हा जोपर्यंत क्रिएट करणार नाही तोपर्यंत हे औषधाने काही बरोबर नाही, झालं तर तात्पुरतं होईल. मग आता ही आर्द्रता कशी निर्माण करायची, नैसर्गिक पद्धतीने करायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे हा एक इलाज करता महत्वाचा आहे. सोकॉल जो विकासाच्या ज्या योजना चालल्या आहेत आपल्या, जिथे तिथे डोंगर तोडा, रस्ते करा, जमिनी सपाट करा वगैरे, हे थांबवावं लागेल. परंतु हे सहजासहजी होणारं काम नाहीये. मग आमच्या शेतकऱ्यासाठी काय, शेतकऱ्याच्या हातात काय आहे तर ते हवेत आर्द्रता निर्माण करण्यासाठी आपल्याजवळ साधनं जे आहेत उन्नताचे, त्यातलं जे मायक्रो स्प्रिंकलर किंवा रेनगन जर तुम्ही लावल्या तर ही आर्द्रता आरामात तुम्हाला करता येते. त्याच्यासाठी काही वेगळा खर्च करायची गरज नाही. आणि याच्या बाबतीत ते सविस्तर व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतातले माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील की किती परिणाम झाला. आता जो म्हणजे माझ्या नावापुढे पाणी व्यवस्थापन लिहिलंय तर सगळे हे खेळ कशातनं सुरू झाले. शेती म्हटलं की सगळ्यात जास्त संबंध येतो पाण्याचा, सिंचनाचा. खरं जर पाहिलं तर एक हे जे विज्ञान होतं हवेतल्या आर्द्रतेचं ते आपल्यासमोर आलंच नाही, कारण ते हवेत फुकट उपलब्ध होतं त्यामुळे कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु हे विज्ञान जर समजून घेतलं तर तुम्हाला आत्ता जे पाणी देत असाल, तुम्ही शेतीसाठी पाणी वापरत असाल त्याच्या 15-20% पण पाणी लागत. म्हणजे 100 लिटर पाणी जर तुम्ही जमिनीला देत असाल तर त्याच्याऐवजी हवेला जर पाणी दिलं तुम्ही, त्याला मी नाव दिले आता सांगितलं एअर इरिगेशन, 15-20 लिटर पण पाणी लागत. इतक्या कमी पाण्यात तुमची शेती तुम्हाला करता येते. कारण एक सत्य हे लक्षात घ्या की झाडं जे वाढतात ते जमिनीतल्या पाण्यावर काही वाढत, ते हवेतल्या पाण्यावर वाढतात. परंतु ते एवढे दिवस फुकट असल्यामुळे आपल्या लक्षात येत नव्हतं. जर जमिनीतल्या मुळांना पाणी जे डोक्यात आपल्या भरून ठेवलं आपण, त्या
मुळांचं पाण्याच्या भरोश्यावर जर झाडं असतील, मोठमोठ्या डोंगरांवर खडकांवर एवढी झाडं उपलब्ध आहेत, किंवा जे मी पत्रक देतोय बाहेर ते मी काढलेले फोटो बघा, त्या खडकांवर केवढी मोठी झाडं उगवली आहेत, पपई लागली खडकातून निघालेल्या. हे कसं झालं? जर मुळांना पाणी पाहिजे असतं हे झाडं वाळून जायला पाहिजे होते, ते वाळले नाही. ठेवा सध्या जाताना हे पत्रक घेऊन घ्या, सगळे पत्रक आहे आता वाटत. तर हे जे पाणी उपलब्ध होतं आपल्याला, त्या भरोश्यावर ते झाडं वाढत होते. त्याला मी एअर इरिगेशन म्हणलं. तुम्ही ते एअर इरिगेशन जर केलं नाही तर इथून तुमची शेती तुमची होण्याचा अवघड प्रकार आहे. त्यातल्या त्याला काही व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट वाक्य बोललोय की ते थोडं जास्त वाटेल, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण ते घडते आता. जर तुम्ही हवेत ओलावा निर्माण केला नाही तर इथून पुढे रबीचे पिकं येण्याची शक्यता कमी. कारण आता यावर्षी मी आता बोललो की यावर्षी पाऊस थोडा जास्त झाल्यामुळे तुम्हाला थोडंसं दव पडलेलं दिसते. मागच्या वर्षी भेगा पडत होत्या जमिनीला, इतकं कोरडं हवामान होतं. किंवा आत्ताही तुम्ही रात्री तुमचं 60% आर्द्रता दिसते, सकाळी सूर्य निघाल्याबरोबर एकदम 25 वर. आणि आणखी एखाद दीड महिना जाऊ द्या, रात्र असू द्या की दिवस असू द्या, तुम्हाला 30% वर आर्द्रता दिसणार नाही. बॉटनीवाले तुम्ही जर असतील, वनस्पती शास्त्रवाले, तर त्यांना माहीत असेल की फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी वनस्पती शास्त्र आम्हाला सांगतं की 40% आसपास आर्द्रता पाहिजे. थोडंफार फरक होईल पिकाप्रमाणे, पण एक सरासरी 40% आसपास पाहिजे. परंतु आता हे यावर्षीचं सोडलं तर मागच्या वर्षी या दिवसात 25 आणि 30% आर्द्रता होती आणि उन्हाळ्यातली 10-15% येत चालली. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हवेत आर्द्रता निर्माण करणार नाही तोपर्यंत फुलं जरी आले. मागच्या वर्षीचा माझ्या अमरावतीचा अनुभव आहे की 2 शेत होते, दोन्हीकडेही तुरीचं पीक होतं. त्याचा व्हिडिओ पण आहे. एका शेतात आम्ही हवेत आर्द्रता निर्माण करण्यासाठी स्प्रिंकलर लावले, दुसऱ्या याच्यात लावले नाही. परिणाम हा झाला की ज्या शेतात एअर इरिगेशन केलं होतं त्यामध्ये आमच्या शेंगा लागल्या आणि ज्या शेतात केलं नव्हतं फुलं तसेच वाळून गळून गेले, काहीच झालं. इतका भयानक प्रकार या आर्द्रतेवर आपला अवलंबून आहे. तो भयानक संकट तुमच्यावर येऊ लागले आणि या संकटाला हा साधा सोपा इलाज आहे की हवेत आर्द्रता निर्माण करा. याच्यासाठी 2 गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. शक्यतो ते पितळाचे स्प्रिंकलर असतात ना, ते नका वापरू. मायक्रो स्प्रिंकलर असतात ते वापरा. आणि कंपन्यांचे रिकमेंडेशन काही असू द्या, ते छोटं मायक्रो स्प्रिंकलर 100 स्क्वेअर फूट त्या 200 स्क्वेअर फूटला कामात येते. 10x20 वर जरी ते मायक्रो स्प्रिंकलर लावले तुम्ही तरीही योग्य आर्द्रता तुम्ही निर्माण करू शकता. त्या आर्द्रतेतूनच तुमचे पिकं येणार आहेत. आणि आता तुम्ही खालून किती, त्याच्यावर पण मला व्हिडिओ आहे शहापूरचा की खाली पाणी दिलेलं आहे, दिसते खाली हराळी उगवली, क्रीपर लावलेले, वरचे झाडं वाढले. जे सोनचाफ्याचं लागवडीमध्ये एका साईडवर त्यामध्ये फुलं विक्रीसाठी लावले. 600 झाडं होते. मागच्या उन्हाळ्याची आधीच 400 झाडं वाढून गेली, सगळ्या झाडांना खाली ठेवली. त्याचं कारण काय होतं तर ज्याला तांत्रिक भाषेत म्हणतात, या ग्लोबल वॉर्मिंगमुळे इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन रेट म्हणजे पानातून पाणी बाहेर फेकण्याची क्रिया जास्त होत चालली आहे. आणि त्या मानाने मुळातून जरी तिथं पाणी असलं तरी वर जाण्याची क्रिया कमी होत चालली आहे. कारण प्रत्येक मुळाला निसर्गाने शक्ती दिलेली. समजा एक झाड आहे, ते झाडाचं जे काय पानाचं क्षेत्रफळ असेल त्याच्यातून 5 लिटर पाणी झाड बाहेर फेकत आहे आणि मुळाची कॅपॅसिटी 40 लिटर वर पाठवण्याची. मग खाली 10 लिटर जरी पाणी असलं तरी ते 5 लिटर वर जात नाही. 1 लिटरची जी कमतरता पडते त्यात हळूहळू झाडं वाढत जातात. त्या तुम्हाला मध्येच काही अनुभव येतील की एखाद्या झाडाच्या मध्ये एखादी फांदी वाढली, ते झाडाच्या 2-3 बाजूच्या फांद्या वाढल्या, तुम्ही लगेच दुकानदाराकडे खत औषधासाठी जाता. खत औषध हा त्याच्यावर इलाज नाहीये. आधी हवेत आर्द्रता ऐकले. आता माझ्याकडे फोन येतात त्यातले 95% फोन बस असंच काहीतरी घडतं आणि मग त्याला काय औषध मारून काय करतो एवढंच प्रश्न असतो शेतकऱ्याला. कृपया कुठल्याही दुकानदाराला असं काही झालं तर विचारू नका. कारण ग्लोबल वॉर्मिंग हा सरकारी लेवलवर पण न पोचलेला विषय आहे. हा आता मी शेतकऱ्यांसोबत काम करत असल्यामुळे त्या विषयाचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं. म्हणून गेल्या 3-4 वर्षापासून मी त्याच्यावर काम करतोय. तर कृपा करून खत औषधाच्या ऐवजी
तुम्ही एअर इरिगेशनची व्यवस्था करा आणि मग बघा काय त्यातला आणखीन एक परिणाम या हवेतल्या आर्द्रतेचा की झाडं तुम्ही झाडाला जे पाणी देता मुळांना, शेवटी मुळांना पाण्याची गरज नसते, मुळांना फक्त अंधाराने थंडावा पाहिजे. शेवटी मुळं पाणी घेऊन पानांनाच पोचणार असते. पण जमिनीतून पाणी द्यायचं असेल तर जे 10 लिटर पाणी टाकलं तर 1 लिटर वर पोहोचणार आहे. त्याच्याऐवजी 1 लिटर जर हवेत मारलं तर सगळं पाणी पानं शोषून घेतात. हे आपल्याला माहीत नसतं की हवेत नाही झाडं पानं शोषून घेतात. परंतु याच्यातला एक महत्वाचा मुद्दा तो कुठेही सांगितला जात नाही किंवा तुम्हाला असं वाटेल हा काहीतरी सांगता का असं तुम्ही एवढे दिवस का नाही झाले. झाडं हवेतूनच सगळे पोषक तत्व घेतात. आमची झाडं वाढत नाही दिले तर वाढतात. त्याचं चांगलं उदाहरण तुम्ही याच्यात जे कोणी मराठवाडा विदर्भातले असतील तर काळीची जमीन जी असते किंवा तुमच्याही भागात बऱ्याचशा मी इकडे फिरलोय, काळीची जमीन आहे, ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात. ह्या पोषक तत्वाच्या दृष्टीने सगळ्यात सुपीक जमिनी मानल्या जातात. मराठवाडा विदर्भाचं उदाहरण याच्यासाठी तुम्ही इतर ठिकाणचे ओली खूप असल्यामुळे कॅनल इरिगेशन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथं ते लक्षात नाही. तुम्ही मराठवाडा विदर्भातला जिकडे तिकडे पतालपणा असतो, पिकं निघून गेले की त्या शेतामध्ये काहीच येत नाही. इतकी सुपीक माती असताना असं का व्हावं. आणि तेच कोकणात जा, तिथे एक तर मातीच नाही, असली तरी तिचं काही पोषक तत्व नसतात, पण दसपट हिरवागार असतो कोकण. त्याचं कारण काय, बाजूला समुद्र असल्यामुळे समुद्रावर जी ओली हवा येते ती ओली हवा घेऊन ती झाडं वाढत असतात. तर जर तुम्हाला वाटत असेल की हवेतले पोषक तत्व तुमच्या पिकांनी घ्यावे तर याच्यासाठी हवेमध्ये 40% वर आर्द्रता असली पाहिजे हे लक्षात घ्या. तुम्ही जर 40% वर आर्द्रता ठेवली तर व्हायचं असेल तर या माझ्याकडे खडकावर मी झाडं उभी केलेली आहेत. काही कुठे सेंद्रिय खत नाही, रासायनिक खत नाही, काहीच नाही. केवळ हवेत आर्द्रता तेवढी मेंटेन केली. ती जर केली तर तुम्हाला कुठेही खतं औषधाची फारशी गरज. खरं खतं औषधं पूर्वीच्या काळी त्याच्यावर लिहिल्या जायचं, आपल्या विद्यापीठातर्फे सांगितलं जायचं की रासायनिक खतं जे ते खत नाही. बऱ्याच वेळ लोक तुलना करतात रासायनिक खत सेंद्रिय खत, याची तुलनाच होऊ शकत नाही. रासायनिक खते खतं नाही. खत कशाला म्हणतात, जसं आपलं जेवण ज्याला आपण भोजन म्हणतो तसं ते पिकाचं किंवा वनस्पतीचं भोजन कुठलं आणि औषध काय. तर खत जे असतं ते त्याचं भोजन आहे. मग अशा वेळेस मी एक उदाहरण देईन. मला सरांनी जेवायला बोलवलंय आणि मी त्यांच्याकडे जेवायला गेलो. ताटात नुसताच भात वाढला. मी एक म्हणणार नाही मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, म्हणजे त्यांनी भात खायला बोलवलं किंवा नुसती चपाती दिली तर चपाती खायला, भाजी दिली भाजी. मी जेवायला बोलवलं किंवा जेवण केलं कधी म्हणे तेव्हा त्या ताटामध्ये ते सर्व मला वाटेल गरम भात भाजी पोळी त्यावेळेस ते जेवण. याचा अर्थ काय की माणसाच्या शरीराला लागणारे सगळे पोषक तत्व ज्याच्यातून जातात ते भोजन, ते जेवण. मग वनस्पतीच्या बाबतीतही असंच होतं की वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे सगळे पोषक तत्व ज्याच्यातून जाते त्याला खत म्हणायचे, त्याला भोजन म्हणायचं. मग तुम्ही जेव्हा युरिया देता तेव्हा काय देता, फक्त नायट्रोजन देता. 18-18-10 दिलं, NPK 3-18-10 किलो हे 3च दिले आणि तरीही आम्ही त्याला म्हणतो की खत. हे खरं लक्षात घ्या, ते खत नाही, ते पूरक. त्यामुळे इथून पुढे जोपर्यंत शेतीमध्ये तुम्ही एअर इरिगेशन हा जो कन्सेप्ट हे जोपर्यंत अवलंबणार नाही तेव्हापर्यंत कोणत्याही प्रकारची शेती केली तरी त्याचे रिझल्ट मिळणार नाही. धन्यवाद. मला रोटरी क्लबने बोलायला संधी दिली त्याबद्दल रोटरी क्लबचा धन्यवाद. सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर थांबायचं.